भाजपाचे माजी देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी शहापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची घेतली सांत्वन भेट। शहापूर येथील शेतकरी चंद्रकांत माडपत्ते यांनी शेतीसाठी खाजगी कर्ज काढल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले। आता काढलेले कर्ज कसे द्यायचे या चिंतेने शहापूरच्या चंद्रकांत माडपत्ते यांनी विष पिऊन आत्महत्या केली। ही घटना दिनांक 6 ऑक्टोबर रोजी घडली आहे। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे भाजपाचे माजी देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी माडपत्ते कुटुंबाची भेट घेऊन केली आर्थिक मदत। एक भाऊ आहे तो अपंग झालाय, एकच चांगला होता तो बी आधार गेला आमचा। तर बहिणींना कुणाचा आधार नाही, काय नाही। तुमचा आधार त्या लेकराला पाहिजे। आता तुम्ही द्यायला पाहिजे। आमची परिस्थिती चांगली असते तर आधार दिले असते की आमचे अपंग आहेत पाय। मागे एक शहापूरचं असं दिलं होतं, भूकत्वाचं शेतकरी आत्महत्या करून आल्या पण काही कर्ज दाखव म्हणे। माझ्याकडून म्हणून मी भेट आणून दिलो, सांत्वन भेट फुलाची पाकळी म्हणून तुमच्या लेकराला। मी माझ्या वैयक्तिक त्याच्यातून जेवढं होईल तेवढी मदत केलो। शासनाकडून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। हे काय म्हणजे दुःख भरून निघणार नाही। आमची किती मदत झाली तर आधार देणं जरुरी आहे। काळजी घ्या, लेकरांची काळजी घ्या। झालेली गोष्ट झाली, काही भरून निघणार नाही, दुःख खूप आहे। आत्ताच एक दुःखद घटना परवा शहापूरमध्ये घडलेली आहे। चंद्रकांत नागोराव माडपत्ते हे या शेतकऱ्यानं म्हणजे त्यांच्यावर झालेलं कर्ज, या कर्जाला आणि ही नापिकी आणि परवा झालेली अतिवृष्टी याच्यामध्ये कंटाळून त्यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन या ठिकाणी संपवलेलं आहे। ही गोष्ट मला कळल्यानंतर मी लगेच 2-3 दिवसामध्ये ह्या ठिकाणी भेटण्यासाठी आलो। खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जिल्हा चिटणीस म्हणून माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या भावनेतून एखाद्या ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाणं आणि तिथलं सांत्वन करणं हे आपलं कर्तव्य आहे समजून या ठिकाणी मी आलो। आणि ह्या कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर अतिशय मनाला वेदना झाल्या की आज त्यांचा सुखी संसार, त्या अबालवृद्धांना जी लहान लेकरं आहेत, 2 मुलं, आणि त्या मातेची अतिशय केविलवाणी हंबरडा बघितल्यानंतर मनाला सुद्धा वेदना होतील अशा पद्धतीची ही घटना आहे। आणि अशा कठीण प्रसंगामध्ये आपण काहीतरी त्यांना आधार द्यावा, मदत करावी म्हणून ह्या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी इथं आलो। गावातली सगळी प्रमुख मंडळीसुद्धा या ठिकाणी आहेत आणि मी लगेच पालकमंत्री महोदयांना फोनही केला होता
त्यांनी फोन काही मिटिंगमध्ये असतील उचलले नसतील, परत फोन येईल आणि मी ह्या कुटुंबियाला न्याय मिळेल आणि जास्तीत जास्त शासनाकडून कसे मदत मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. आणि त्यांच्यावर जे आज दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे, हे दुःख भरून निघणारं निश्चितच नाही आहे. आज त्यांच्या घरातला कुटुंबाचा आधार ह्या ठिकाणी हरवलेला आहे. अतिशय म्हणजे दुःखद घटना ही आहे. पण झालेल्या घटनेला विसरून पुढे त्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाच्या पाठीशी राहावं असं मी सर्व गावकऱ्यांना सुद्धा ह्या ठिकाणी विनंती करतो. परिसरातल्या लोकांना विनंती करतो की त्या लेकरांचं भवितव्य, एखाद्या वडील नसलेल्या लेकरावर काय संकट असतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर त्या लेकरांना वडिलांची उणीव भासू न देण्याचं काम आपल्या परिसरातल्या गावातल्या सगळ्या लोकांनी करावं आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण त्यांच्या पाठीशी राहावं असं मला वाटतं.